पुढं 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 पाहतायत. ते घर पण तसंच आहे. ते घर एका दिवशी दगडू सेठ गणपतीच्या तिकडं मटण खाऊन जातात. तुम्हाला सगळ्यांना माहित आहे ते घर कोण आहे. त्याचे सासू ख्रिश्चन आहे, नवरा ब्राह्मण आहे, बाप मराठा आहे, आई कुणी आहे, असं कॉकटेल घर आहे. की एक हिंदू समाजातली मुलगी लग्न झाल्यानंतर जेव्हा सासरी गेली तेव्हा तिच्या लक्षात आलं की यांच्या घरामध्ये देवाराच नाही. म्हणजे देवारा आहे पण देवाऱ्यात साहित्य ठेवलंय. हे काही आपल्या घरात जे आपण अडगडीत टाकतो ते सगळं साहित्य देवाऱ्यात टाकलंय आणि देवाऱ्यातले देव या पादऱ्यांनी नदीमध्ये विसर्जित केलेत. देवाला शिव्या देतात. मी लोकांच्याकडून माहिती घेतली. हे तुमच्याकडे आल्यावर काय करतात, हे गोडगोड बोलून घुसतात. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर साहेबांच्या संविधानानं धर्म प्रचार करणं गुन्हा नाही आहे, परंतु अज्ञानाचा गैरफायदा घेऊन त्यांना आमिष दाखवून त्यांच्यावरती जबरदस्ती करून धर्मांतरण करणं हा 100% गुन्हा आहे. आणि तशा पद्धतीनं या मुलीच्या कुटुंबाची तुम्ही फसवणूक केली. ही हिंदू समाजामध्ये जन्माला आलेली मुलगी, हिंदू पद्धतीनं पूजापाठ करणारी मुलगी, हिंदू धर्माचं काटेकोरपणे पालन करणाऱ्या मुलीचं धर्मांतरण केलेल्या घरामध्ये तुम्ही लग्न लावून देता. ही 100% फसवणूक नाही का? मग त्या पादऱ्याला काय जोड्यानं मारलं पाहिजे का त्याला पुजला पाहिजे? तुम्ही सांगा काय केलं पाहिजे? हा, जोड्यानं काय नाही म्हणते, जोड्यानं नाही त्याला बुटानं मारला पाहिजे. आणि मी भूमिका काय मांडली की आमच्या ऋतुजाला न्याय द्या. तिची ती आत्महत्या नाही आहे. या पादरीनं, तिच्या सासऱ्यानं, तिच्या सासूनं, तिच्या नवऱ्यानं घडवून आणलेली ही हत्या आहे. कारण तिच्या पोटामध्ये जो गर्भ होता 7 महिन्याचा, आपल्याकडे गर्भ संस्कार केले जाते ज्याला आपण डोवाळे जेवण म्हणतो. डोवाळे जेवण घालायचं म्हणून आईकडं लगबग सुरू होती. तिचा भाऊ आहे, तिची वहिनी आहेत, भावाची मुलं आहेत. तिकडं आनंदी वातावरण होतं की आता आपण डोवाळे जेवण घालायचं. इकडं पादरी काय म्हणतोय की तिच्यावरती ख्रिश्चन पद्धतीनं धर्मसंस्कार झाले पाहिजेत. तिनं बायबलचं वाचन केलं पाहिजे, तिनं चर्चमध्ये आलं पाहिजे. ती मुलगी मानायला तयार नव्हती. जेव्हा वट पौर्णिमेचा सण आला तेव्हा तिला सासूनं सण करू दिला नाही. जेव्हा घरामध्ये संकष्टीचा दिवस असतो तेव्हा ही उपवास धरायची, तेव्हा हे घरामध्ये मटण आणायचे. एकादशीच्या दिवशी चिकन आणायचे. म्हणजे इथं आता मला मोर्चामध्ये कळलं की एका गटाची लोक त्या मोर्चात पुढं 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 पाहतायत. ते घर पण तसंच आहे. ते घर एका दिवशी दगडू सेठ गणपतीच्या तिकडं मटण खाऊन जातात. तुम्हाला सगळ्यांना माहित आहे ते घर कोण आहे. त्याचे सासू ख्रिश्चन आहे, नवरा ब्राह्मण आहे, बाप मराठा आहे, आई कुणी आहे, असं कॉकटेल घर आहे. आणि ती लोक आता सगळी इकडं मोर्चामध्ये गोपीचंद पडळकरची आमदारकी गेली पाहिजे. अरे वा, गोपीचंद पडळकरची आमदारकी म्हणजे काय परड्यातला भाजीपाला आहे का? अरे जत मधल्या मायबाप जनतेने मला 40,000 मताच्या फरकाने निवडून विधानसभेमध्ये पाठवलंय. ते तुम्ही सांगण्यामुळे माझी आमदारकी जाऊ शकते का? सांगा, जाऊ शकते का? आणि दुसरं, या मोर्चामध्ये बाबासाहेबांचा फोटो घेऊन हे फिरायला लागले. याचं अतीव दुःख आहे. अरे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर साहेबांना मानणारा या देशातला प्रत्येक कार्यकर्ता हे मान्यच करणार नाही. 5 फेब्रुवारी 1938 ला जनता दैनिकामध्ये बाबासाहेबांची एक मुलाखत आलेली आहे. आणि बाबासाहेब म्हणतायत की या हिंदुस्थानामध्ये जे ख्रिश्चन आणि मुस्लिमीकरण, जे धर्मांतरण सुरू आहे हे आम्हाला मान्य नाही आहे. या लोकांना, मागासवर्गीय लोकांचं काही पडलेलं नाही. या मशिनऱ्यांना फक्त यांना ख्रिश्चन करायचं आहे आणि मग यांची जबाबदारी नाही. मग त्यांचं राजकीय भवितव्य काय आहे, त्यांचं शैक्षणिक भवितव्य काय आहे, त्यांचा सामाजिक स्तर उंचावणार की नाही उंचावणार, याच्याशी या मशिनऱ्यांना अजिबात देणं घेणं नाही. हे मी म्हणत नाही, हे खुद्द महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर साहेब म्हणतायत. आणि मग जे फोटो घेऊन त्या मोर्चामध्ये नाचतायत, एक तर तुम्ही बाबासाहेबांना मानणारे नाही, तुम्ही कोणतरी दुसरे तिसरे लोक आहात. बाबासाहेबांची ही भूमिका होती.